बसपाची रामटेक लोकसभा मतदारसंघात उभारणी। राज्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे व जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार यांच्या मार्गदर्शनात संघटनात्मक बांधणीचे कार्यकर्त्यांनी दिले निर्देश। बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या दिशानिर्देशानुसार जिल्हाध्यक्ष माननीय योगेश लांजेवार यांच्या नेतृत्वात रामटेक लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रांची संघटनात्मक सभेची सुरुवात उमरेड विधानसभा क्षेत्रात करण्यात आली। राज्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या दिशानिर्देशानुसार जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी विधानसभा क्षेत्रातील एका पदाधिकाऱ्याला 5 बूथ बनवण्याची जिम्मेदारी देण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच बूथ फॉर्म देण्यात आले। सभेत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष लांजेवार आगामी निवडणुकीत रामटेक लोकसभा क्षेत्रात आपली मोलाची भूमिका राहणार असून त्यांची तयारी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य करण्याचं आवाहन केलं आहे। तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 50 बूथ बनवण्यात येणार आहे। सोबत BLA 1 विधानसभा अध्यक्षांना नियुक्ती करून BLA 2 बूथ अध्यक्षाला बनवण्याचे आदेश देण्यात आले। विधानसभा क्षेत्रात आपल्याजवळ 150 बूथ राहतील। आगामी निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघात 200 कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडणूक लढवली जाणार आहे। रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे प्रभारी किशोर उर्फ भाऊसाहेब गेडाम, राजकुमार बोरकर, ॲडव्होकेट नंदकिशोर मंडलिक, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी प्रदेश सल्लागार ॲडव्होकेट संजय पाटील, सचिव अमित गजभिये, प्रियाताई गोंडाणे उपस्थित होते। सर्वप्रथम माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। सभेचे संचालन विधानसभा अध्यक्ष पुणेश्वर मोटघरे तर आभार विधानसभेचे महासचिव सिद्धार्थ गोवर्धन यांनी मानले। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम कामठी। प्रत्येक विधानसभेत 50 बूथ आपल्याला बनवून द्यायचे। तुम्ही जे एरियामध्ये राहता त्या एरियाचे 5 बूथ जिथे आपल्याला माहिती आहे की आपला परिसर कोणत्या याच्यावरती येतो तिथले 10 लोक आपल्याला घ्यायचे आहेत। हा बूथचा ढाचा आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि तुम्ही ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना वाटप केलं आणि किती लोकांनी ते 5 बूथ बनवले तर प्रत्येक बूथचा डाटा 10 लोकांचा इव्हन त्या लोकांना फक्त कागदावर नाही पाहिजे त्याची समीक्षा होणार आहे। म्हणून आता सिरियसली आपल्याला ते बूथ एनईओ बनवायचं त्याच्याशिवाय दुसरं कुठलंच काम करायचं नाही।